मी विनंती करेल जे आमचे आयोजन कमिटीचे चला याच्यानंतर फायनली शिल्लक आहे ही मॅच आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय. अगदी चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होते. 3 चेंडूंची ही पुन्हा एकदा मॅच असणार आहे. दोन्ही संघाचे पुन्हा एकदा मी खऱ्या अर्थानं कौतुक करेल कारण स्पर्धा सकाळपासून आपण खेळतोय. कोणत्या संघावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय नाही होणार याच्यासाठी दोन्ही संघाने जे काही सहकार्य केलं त्यासाठी दोन्ही संघांचा आभार. दादूसाठी पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली बॉल निघून चाललाय 5 लेग रिजनच्या बाहेर. पहिलाच बॉल हेमंतच्या अगेन्स्ट आलाय चौकार. 4 धावेनं मात्र इथे आपलं खातं उघडलंय संघाचं कारण 3 बॉलची मॅच आहे. मागच्या बॉलवरती मैदानावरती जे काही घडलं आणि त्याच्या माध्यमातून अगदी क्लिअर कट चित्र कमिटी पुढे नव्हतं आणि हे सर्व बाबी लक्षात घेऊन असताना दोन्ही संघाच्या कॅप्टन पुढे चर्चा करण्यात आली आणि दोन्ही संघाच्या कॅप्टननी अगदी सकारात्मक जो काही त्याचा अवरा दर्शवला त्यासाठी कौतुक नक्की व्हायला आलं. दुसरा बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार. आणखी एक बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 बिग हिट चौकार. दोन चेंडूवरती 2 प्रहार हेमंत गोरले यांच्या अगेन्स्ट. आता मात्र दादूच्या बॅट मधून हे 2 अप्रतिम फटके आपण पाहिलेत. 1 मोर टू गो. या पहिल्या सेमीफायनल मधील डिसायडर मॅच मधील शेवटचा बॉल शफल होत असताना या बॉलवरती रनआउटची संधी. फलंदाज बाद झालाय. 3 बॉलवरती 9 धावांची गरज आहे. जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले मध्ये दाखल होईल. 2 आणि 9 हे इक्वेशन. सलग 3 बॉलमध्ये आता 9 धावांची गरज आहे. मी विनंती करेल याच्यानंतर फायनलची मॅच आहे ती मॅच ही देखील आपल्याला आज कंप्लीट करायची. 6:45 वेळ झालाय. तर राजू आणि हेमंत हे 2 बॅटर मैदानावरती दाखल झालेत. राजू आणि हेमंत हे 2 बॅटर मैदानावरती दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी येईल. चला प्लीज थोडंसं घाई करा कारण याच्यानंतर फायनल आहे. मैदानावरती लाईट म्हणजे आता अंधार पसरायला सुरुवात झाली. याच्यानंतर या स्पर्धेचा फिनाले शिल्लक आहे त्याच्यामुळे विनंती करेल गुहागर संघ चला थोडंसं मित्रांनो सहकार्य करा. बॅड लाईटचा इफेक्ट नाही होणार याच्यावरती थोडंसं प्लीज लक्ष केंद्रित करा कारण याच्यानंतर फायनल आहे आणि विद्यमान लढत आहे 3 बॉलची जिथे 9 धावांचा टार्गेट आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये. 3-9चं इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सुदेश आहे. स्ट्राईक एंडला राजू आणि नॉन स्ट्राईकला हेमंत गोरले हे 2 संघ.
राईट मोर द विकेट. 9 धावाचं इक्वेशन. पहिल्याच बॉल वरती लांगाफला फटका आलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल वरती चेंडूला अडवलं. लाजवाब लाजवाब क्षेत्ररक्षण. 2 अगदी हेमंत गुर्रे यांना स्ट्राईक एंडला पाहता पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आता 2 मध्ये करायचे आहेत जिंकण्यासाठी 7. 2 मध्ये 7चं इक्वेशन. पुढचा बॉल या बॉलला सोडून दिलंय. अंपायरचा नो बॉलचा सिग्नल आलाय. अगदी क्रीजच्या बाहेर हा बॉल आहे. म्हणजे नो बॉलचा सिग्नल आल्यानंतर फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉल आहे. आता 2 मध्ये करायचे 6. 2 मध्ये 6 करायचे आहेत. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला फटका आलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. डायरेक्ट हिट. नाही धाव घेतली जाणार. आता 1 वरती करायचे 4. 1 मध्ये 4 जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले मध्ये येणारा 1 बॉल करायच्या जिंकण्यासाठी 4 धावा. चला विनंती प्लीज थोडस सहकार्य करा. थोडीशी घाई करा कारण याच्यानंतर अजून एक मॅच शिल्लक आहे. चला प्लीज विनंती आहे. गुहागर संघ शेवटचा 1 बॉल. सेमी फायनल 2. 4 धावांची गरज. हेमंत गुर्ले स्ट्राईक एंडला. कॅचची संधी आणि या बॉलवरती झेल ड्रॉप झालाय जरूर. 2 धावा आलेत. तिसरी धाव कंप्लीट करत असताना फायनल मध्ये गुहागर संघ दाखल झालाय.